अग्ने त्वं समुद्रं गच्छ पृथ्वी तं शीतला भव। वास्तरे कृष्णे पक्षे सप्तम्यां तिथौ आरभ्य अष्टम्यां तिथौ श्रीरामकृष्ण प्रिय। अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। भारतीय पंचांगाप्रमाणे आजचा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीचा आहे। मकर संक्रांतीनं त्यांचा जन्म झाला। त्या वर्षी 12 जानेवारीला मकर संक्रांत आली होती। पृथ्वीच्या विशिष्ट गतीमुळे ती तिथी वाढते। त्यानंतर 13, नंतर 14 अशी ती वाढत जाते। एक संक्रमण काल स्वामी विवेकानंद जेव्हा जन्माला आले त्यावेळी भारतीय, ज्याला आजकाल जिओ पॉलिटिक्स म्हणतात, जी सगळी परिस्थिती होती स्थानिक आणि जागतिक पातळीवरची, ती विशिष्ट प्रकारची होती। जग सतत बदलत असतं। जगाची परिस्थिती सदोदित बदलत असते। कोणत्याही काळी कशाही प्रकारची स्थिरता जागतिक परिस्थितीमध्ये नसते आणि त्याप्रमाणे मग नवीन नवीन गोष्टी निर्माण होतात। व्यक्तीसुद्धा त्याचप्रमाणे प्रकट होतात। भगवद्गीतेमध्ये त्याला संभवामी म्हटलेलं आहे। संभवामी म्हणजे प्रकट होणं, आविर्भूत होणं, दिसणे अर्थाने नाही आहे पण दिसायला लागते। ती काळाची गरज असते। जसं भगवान कृष्ण ज्यावेळी जन्माला आले ती त्यावेळच्या काळाची गरज होती। भगवान श्रीराम हे आले त्यावेळी त्या काळाची गरज होती आणि त्या काळाची गरज ही नेहमीच असते, परंतु प्रत्यक्ष ते अवतरतात। संभवामी तिथे म्हटलं आहे युगी युगी, युगी युगी म्हणजे प्रत्येक युगामध्ये, याचा अर्थ वेळोवेळी ज्यावेळी ज्या प्रकारची गरज असेल त्या प्रकारे। तसेच अवतार असंख्य होतात आणि ते त्यांचं कार्य संस्थापनेत असतं। स्थापना आणि संस्थापना म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये एस्टॅब्लिश करायचं असतं काहीतरी, आणि ते काही कोणी करू शकत नाही। नाहीतर मग आपण सगळेच तशा प्रकारचे, त्या स्तराचे, त्या दर्जात झालो असतो, अवतार पुरुष झालेलो असतो। आपणही आपल्या आपल्याप्रमाणे करतो, कार्य करतो आपले आयुष्यभर, परंतु ते कार्य भगवंताचं असतं, देवाचं असतं,
आणि ते कार्य फक्त आपण तिथे त्याच्या देवाचे सहाय्यक म्हणता येत नाही, परंतु लीला सहचर म्हणतात. सहचर म्हणजे एकत्र आलेले आणि एकत्र वागणारे, एकत्र विचरण करणारे, एकत्र प्रवास करणारे. म्हणजे जसे समूहातले व्यक्ती 2-4 जे काही असतील ते एकत्र प्रवास करतात एकाच वेळी सगळ्यांच्याच. आणि संगच्छध्वम वेदांमध्ये म्हटलं आहे की नाही, आपण एकत्र चालूया. एकाच उद्देशाने जेव्हा आपण भारले जातो त्यावेळी आपला प्रवास, आपला मार्गक्रमण हे एकाच पद्धतीने होतो. एकच भाव, जो भाव सगळ्यांना समजतो आणि त्याप्रमाणे एकत्र चालण्याची त्यांची ती वृत्ती असते. नाहीतर आपण एकत्र चालत नाही, कारण आपली मनं एकच प्रकारची नसतात. संभो मनासी जानताम, ऋग्वेदातलं हे सूत्र आहे. संगच्छध्वम संवदध्वम संभो मनासी जानताम, की नाही. एकच वाणी, एकाच प्रकारचं बोलणं, नाही तर एका प्रकारे बोलतो दुसऱ्याच प्रकारचं बोलतो आहे. बहुतेक वेळी विरुद्ध प्रकारचंच होतं. श्रीरामकृष्णांच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनात दिसतं आपल्याला की सगळं कसं सूत्र एकच आहे, एकाच सूत्राने बांधलेले आहेत. जागतिक इतिहासामध्ये गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला खूप दिसतात. फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नाही आहे. आध्यात्मिक क्षेत्र विशेष क्षेत्र आहे, परंतु इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा सामाजिक असे बरेचसे क्षेत्र असतात. शिक्षण असतं, गायन असतं, कला असतं, असे बरेचसे क्षेत्र. तिथे आपल्याला कोणाची तरी गरज असते. वरिष्ठाची, ज्येष्ठाची, ज्ञानी पुरुषाची गरज असते. ज्यांना अनुभव असतो आणि ज्यांच्याकडे ज्ञान असतं ते आपल्याला मार्ग दाखवू शकतात आणि आपल्याला पुढे नेऊ शकतात. आपल्या चुका ते होऊ देत नाहीत आणि झाल्या तरी ते सावरून घेतात. तर श्रीरामकृष्ण आणि विवेकानंदांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की अशी अनुरूप जोडी फार कमी आहे आणि दोघेही तेवढेच तुल्यबळ आहे, प्रसिद्ध आहेत. दोघांचे कार्य महान आहेत. म्हणून हे दोन नव्हते, एकच होते. आणि स्वामींच्या जीवनामध्ये किंवा ज्यावेळी श्रीरामकृष्णांकडे आले ते 1980च्या सुमारास आले, 1800. त्यावेळी त्यांचं वय किती असेल? त्यांचा जन्म 12 जानेवारी 63, म्हणजे इंग्रजी कालगणनेप्रमाणे. तर त्यावेळी त्यांचं वय 27 आणि त्यांचं अगदी तरुण होते, शिकणारे विद्यार्थी. ज्यावेळी ते आले त्यांचा आणि श्रीरामकृष्णांचा काही परिचय नव्हता. जसं नेहमी घडतं, दोघांचे आपण ज्याला संस्कार म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, किंवा त्यांची जडणघडण झालेली आहे ती पूर्णपणे स्वतंत्र होते, वेगळ्या प्रकारचे होते. जास्ती फरक नाही आहे. त्याच 19व्या शतकाच्या मध्यभागीच आले. थोडेसे श्रीरामकृष्ण अलीकडे आले आणि स्वामीजी पलीकडे आले. 1836 ते आहेत, 1863 ते आहेत. मध्यभागाच्या अलीकडे आहेत ते, पलीकडे ते आहेत. म्हणजे 19व्या शतकाचा मध्यभाग जो आहे हा त्याचा जो प्रभाव होता, त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि पूर्णपणे ख्रिस्तीकरण झालं होतं. कारण ईस्ट इंडिया म्हणजे तीच पूर्व भारतातच ती कंपनी होती आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी आपल्या हातात घेतली सूत्र. हा सगळा इतिहास आहे, राजकीय इतिहास आहे. पण त्याचा प्रभाव प्रचंड प्रमाणावर होतो. राजसत्तेचा प्रभाव हा नेहमीच, म्हणून राजा कालस्य कारणम असं म्हटलं जातं.
महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये युधिष्ठिराने भीष्म पितामहांना प्रश्न विचारला होता, ज्यावेळी ते शरशय्येवर होते, की समाज, म्हणजे दुसरा शब्द सांगतो मी, कारण तिथला संदर्भ थोडासा वेगळा आहे, पण आपल्याला समजेल. समाज राजाला घडवतो की राजा समाजाला घडवतो, असा प्रश्न युधिष्ठिराने विचारला. तिथे फार छान उत्तर दिलं आहे, मोठं उत्तर आहे, एखादा पूर्ण 10 ओळी तरी असतील ते. त्याचं सार असं आहे, त्यांनी भीष्म पितामहांनी अगदी नेमकं चपखल उत्तर दिलं आहे. त्याचं सूत्र आहे, राजा कालस्य कारणम. किंवा आपण जसं म्हणतो आणखी आपल्या प्रचलित भाषेमध्ये, यथा राजा तथा प्रजा. लोकशाहीमध्ये प्रजा राजाला काय करते, निर्माण करते. तो म्हणतो आम्हाला हा राजा हवा, त्याला लोकशाही म्हणतात किंवा गणतंत्र म्हणतात. पण राजा मग पुन्हा कालस्य कारणम, कालस्य म्हणजे तो परिस्थिती निर्माण करतो, योग्य परिस्थिती निर्माण करतो किंवा अयोग्य परिस्थितीसुद्धा तोच निर्माण करतो. त्याच्या हातात सगळं काही आहे. म्हणून त्याचा प्रभाव त्यावेळच्या परिस्थितीतल्या माणसावर घडतो. म्हणजे मानस असतं, लोकमानस ज्याला म्हणतो आपण, लोकांची मनं त्यावर प्रचंड प्रमाणावर घडतो. आणि त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे रामकृष्ण ही त्याच परिस्थितीमध्ये, जसं मी म्हटलं की अलीकडे आणि थोडंसं पलीकडे, 20 वर्ष अलीकडे, 20 वर्ष तिकडे, 15 वर्ष तिकडे, की नाही. म्हणजे जवळपास जास्ती फरक नाही आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्याच्यानंतर बऱ्याच काळानंतर मिळालं. 1911 साली मग ब्रिटिशांनी राजधानी दिल्लीला नेली. तोपर्यंत भारताची राजधानी, आज ज्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो, तिथेच होती किंवा त्याकडे एकच होतं. तर तो जो प्रभाव होता तो फार महत्त्वाचा आहे, की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण आणि विवेकानंदांच्या चरित्राचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ती परिस्थिती फार महत्त्वाची आहे. त्या परिस्थितीमध्ये रामकृष्ण होते, पण त्यांच्यावर त्याचा काहीही प्रभाव पडला नाही. त्यांनी यशस्वीपणे तोंड दिलं, त्यांनी आपलं सूत्र सोडलेलं नाही. फार गमतीदार आहे, मजेदार आहे ते, खूप त्याचा अभ्यास झाला पाहिजे, की नाही. ते जशी आहे त्यांनी जी प्राचीन परंपरा आहे. म्हणून तुम्ही जर जास्ती करून आपल्याला वचनामृतात त्यांच्या तोंडचे शब्द जास्ती दिसतात श्रीरामकृष्णांच्या. आणि ते सतत म्हणतात, ऋषींना ब्रह्मज्ञान झालं. तर ते ऋषींच्या मुळापर्यंत जातात अगदी, की नाही. त्यांनी मूळ सोडलेलं नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे किती फरक पडतो. रामकृष्णांचं वैशिष्ट्य काय, ठाकूरांचं वैशिष्ट्य काय, की त्याच परिस्थिती वाढले, तोच प्रवाह होता, पण त्यांनी जी प्राचीनता आहे ती मात्र थोडेसुद्धा एक तसुभरसुद्धा एकत्र होऊ दिलं नाही त्यांनी. नाही, हा जो वैदिक सनातन धर्म आहे तो जस्साच्या तस्सा, की नाही. म्हणजे त्याच्यावर जो काळाचा प्रभाव पडलेला होता, आणि आज तर फार प्रचंड प्रमाणात पडतो. जसं काळ होता 19 सालानंतर 20वं शतक, आता आपलं 21वं शतक आहे. जवळपास 25 वर्ष झालेच, म्हणजे 1/4 शतक तर आपण पारच केलं आहे. हा एवढा मोठा प्रभाव पडतो आहे आणि आपल्यावर पडतो आणि पडू देतो आपण. नाही, आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे. नाही, प्रत्येकाला मेंदू आहे, विचारशक्ती आहे, पण विचारशक्तीचं आपण तेवढी बुद्धिमत्ता वापरत नाही आहे, की नाही. पण श्रीरामकृष्णांनी वापरली ती, म्हणजे थोडंसं आपण म्हणूया 100% वापरली असं म्हणूया सध्या, की नाही. पूर्णपणे वापरली. आणि ती त्याला म्हणतात बुद्धिमत्ता. स्वामीजींनी याचा उल्लेख केला आहे की आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहे, की नाही. स्वामी जेव्हा कोलंबोतून आपले आले, 4 वर्ष ते अमेरिकेत होते. तिथून जेव्हा परत आले, प्रथम ते लंकेत आले कोलंबोला, नंतर मद्रासला आले. त्यांची 4 भाषणं फार प्रसिद्ध आहे. त्यातलं ते याच्यातले शतके होत आलेले आघात, परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतींमध्ये झाले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश होय. फार सुंदर आहे. तर पूर्ण प्यारच फार सुंदर आहे.
आणि त्या भारताचे आपण सुपुत्र आहोत. आत्म्याप्रमाणेच आपला अनादि अनंत आणि अविनाशी आपण आहोत. आत्म्याला जसा प्रारंभ नसतो नसतो प्रारंभ नसतो, त्याला अंतही नसतो आणि म्हणूनच तो अविनाशी असतो. म्हणजे विनाश नसणं हा त्याचा स्वभाव आहे. सूर्य आहे 1000 वर्षापासून तळपत आहे, अजून 1000 वर्ष तळपत राहणार आहे, पण अविनाशी नाही आहे. आत्मा मात्र अविनाशी आहे, अनादि अनंत. त्याप्रमाणे भारताचं अस्तित्व आहे हे समजू शकणारे स्वामी विवेकानंदच आहे. पण तिथपर्यंत त्यांची जी वाटचाल झाली ती श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यात त्यांचं सगळं काय म्हणतं त्यांची वाढ झाली. त्याच्यामुळे हे आपल्याला खूप चांगलं कळतं जेव्हा आपण स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचतो. पूर्वी 8 व्हॉल्यूम होते इंग्रजीमध्ये, आता 9 त्याच्यात भर पडली आहे. बाकी भाषांमध्ये बऱ्याचशा भाषांमध्ये 10 व्हॉल्यूम्स आहेत. हिंदी, गुजराती, मराठी याच्यामध्ये 10 व्हॉल्यूम्स आहेत. बरंचसं साहित्य नंतर प्रकाशित झालं, मग ते हळूहळू जोडलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की जे श्रीरामकृष्णांचं त्यांनी जे सूत्र पकडलं, ज्याला आपण मूळ पकडले, सनातन धर्माचे वैदिक धर्माचे मूळ पकडले, ते सगळेच्या सगळे तुम्हाला तो भाव श्रीरामकृष्णांचा तो भाव तस्साच्या तस्सा स्वामी विवेकानंदांच्या साहित्यात दिसतो आणि अर्थातच त्यांच्या जीवनात दिसतो. म्हणजे विवेकानंद हे प्रचंड संदेहवादी होते. संदेहवाद म्हणजे काय? विश्वास ठेवू नका. कशावर विश्वास ठेवू नका म्हणजे सुरुवातच तुम्ही अविश्वासापासून सुरुवात करता. श्रीरामकृष्णांनी श्रद्धेपासून सुरुवात केली, विश्वासापासून. श्रद्धा म्हणजे विश्वास, भक्तिपूर्ण विश्वासाला आपण श्रद्धा म्हणतो, फेथ. त्यांची सुरुवातच ती आहे, श्रद्धेपासूनच आहे. मला समजत नाही काही, मी भक्तिहीन आहे, ज्ञानहीन आहे, साधन भजन पूजनहीन आहे. म्हणजे माझ्याकडे काहीच नाही आहे, मी पूर्णपणे रिकामा आहे. मला दे आमके शुद्ध भक्ती दाव, मला शुद्ध भक्ती दे. म्हणजे माझ्याकडे काही नाही, माझी कटोरी खाली आहे आणि तू त्याच्यात देशील तरच मला मिळेल, नाही तर काही मिळणार नाही. हा पण इतका सुंदर भाव आहे हा की नाही. जसं अगदी छोटं मूल असतं, म्हणजे अगदीच छोटं की नाही, म्हणजे नुकतंच जन्म होऊन जास्ती दिवस झाले नाही की नाही, त्याला माहीत असते मी पूर्णपणे पराधीन आहे, विवश आहे, मला स्वतःहून काहीच करता येत नाही. आणि श्रीरामकृष्णांचा तोच भाव होता. तर आईचं काम आई जाणो की नाही. अर्थात तो सगळा तत्त्वज्ञानाचा भाग आहे, आध्यात्मिक भाग आहे. म्हणजे अहंकार हा सगळ्यात मोठा धोंडा. जसं आपल्या कुठं जायचं आहे, मोठे दंड आल्यानंतर पारच करता येते धोंड्याला. आपल्याला दगड, मोठा दगड, त्याला धोंडा म्हणतात. पारच नाही करता येत. याची कल्पना श्रीरामकृष्णांना अगदी प्रारंभापासून होती की सगळ्यात मोठा अडथळा जो असेल तर आपला अहंकार शोधून काढा आणि त्याचं हळूहळू त्याला झिजवून टाका, झिजवून त्याला संपवून टाका. किती कठीण गोष्ट आहे, जन्मोजन्म लागतात. पण श्रीरामकृष्णाने तो स्टँड जो आहे तो प्रारंभीच घेतला आणि त्यात ते किती सफल झाले होते याचा आपल्याला नुसती कल्पनासुद्धा करता येणार नाही. पण स्वामी विवेकानंदाच्या बाबतीमध्ये मात्र तिथूनच सुरुवात आहे. प्रचंड विद्वत्ता, प्रचंड बुद्धिमत्ता, त्याची आज आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशी बुद्धिमत्ता असू शकते. जसं शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये स्वामींनी, म्हणून शंकराचार्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आहे स्वामींनी. याचं कारणच ते आहे, ती बुद्धिमत्ता, स्वतंत्र बुद्धिमत्ता. म्हणजे क्षुरस्य धारा जसं म्हटलं आहे, तलवारीची पैनी धार म्हणजे खूप तेज, ती काहीच त्याच्यासमोर टिकू शकत नाही अशी धार बुद्धिमत्तेची. म्हणून ते म्हटलं शंकराचार्य बाबतीत स्वामीजींनी की तो अद्भुत बालक युवक होता, 16 वर्षांचा युवक.
आणि कृष्णाबाबतीत त्यांनी सुद्धा म्हटलं आहे, कृष्णाची बुद्धिमत्ता खूप तारीफ केली आहे स्वामीजींनी कृष्णाच्या बाबतीत. नो कॉब्युअर्स दे, तिथे काही जळमट नाही आहे, अगदी स्पष्ट, सगळ्या गोष्टी स्पष्ट. म्हणून तर गीतेचं त्यांनी त्याच महत्त्व स्वामींनी केलं आहे की ज्या बुद्धीतून गीता बाहेर पडली, अवतरली आहे, तशी बुद्धिमत्ता जगाला पुन्हा कधी बघायला मिळणार नाही, असं स्वामी म्हणतात. इतक्यापर्यंत म्हणतात, इतक्या पराकोटीची त्यांनी त्याची ही केली आहे, महती गायलेली आहे बुद्धिमत्ता प्रचंड. कारण बुद्धी आणि हृदय आणि मेंदू याचं जे संमिलन आहे, जोडलेलं आहे, याचा पूर्ण विकास हा आपल्याला मोठ्या लोकांच्या याच्यात मिळतं, म्हणजे आध्यात्मिक संतांच्या म्हणा, याच्यामध्ये म्हणा. माताजींनी पण म्हटलं आहे की बुद्धिमत्ता ही हत्तीच्या दातासारखी असते, ती शोभते त्याला, पण बुद्धिमत्तामध्ये सगळं काही नाही आहे की नाही. बुद्धिमत्तेबरोबर त्यांचं व्यक्तित्व आहे. पण स्वामीजी जेव्हा अगदी तरुण होते, त्यांच्यामध्ये त्यांचा मनाचा जो कल होता की नाही, तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये मात्र श्रीरामकृष्णांनी त्याच्यामध्ये साम्य आहे, खूपच साम्य आहे. की सत्य जाणून घेण्याची स्पृहा, सत्यनिष्ठा, सत्यान्वेषण मानः, जसं उपनिषद म्हणतात नाही, सत्याला समर्पित असं जगण्याची इच्छा, की सत्यनिष्ठा, सत्यावर निष्ठा. श्रीरामकृष्णांची जशी निष्ठा होती तशीच स्वामीजींची निष्ठा होती. जरी मध्ये फरक आहे 30 वर्षांचा, बराचसा थोडासा मध्ये अंतर आहे, त्यांनी काही त्या काळात विशेष फरक पडला नसेल, परंतु दोघांची सत्यनिष्ठा मात्र तशीच होती. ती काही श्रीरामकृष्णांकडे झाली होती असं नाही आहे, पण ती त्यांची अंतर्भूत होती, आधीपासूनची होती. आणि आता श्रीरामकृष्णांनी सुद्धा मला ईश्वर बघायचा आहे वगैरे आहे, आपल्याला माहिती आहे, त्यासाठी खूप साधना केली, तपश्चर्या केली वगैरे. आता स्वामींचा तोच प्रकार आहे, मला ईश्वर असेल काय, असेल तर दिसेल काय, आहे की नाही, तो शोध ते घेतात आहे. फक्त प्रकार वेगळा आहे, पद्धती वेगळी आहे की नाही, आणि म्हणूनच ते एकत्र येऊ शकले की नाही. जरी श्रीरामकृष्ण ही जी बुद्धिमत्ता, म्हणजे आज आपण त्याला पाश्चात्य बुद्धिमत्ता म्हणतो, की जी सगळं खाटूनच टाकते, काही ठेव, श्रद्धाही संपवून टाकते नाही, श्रद्धाही राहू देत नाही. म्हणजे आपल्याकडे जे आहे आधीचं रत्न माणिक मोती आहे, ते सगळे आपण फेकून देतो. अमूल्य गोष्टी आहेत त्या आपण डिस्कार्ड करतो, फेकून देतो. आणि काचेचे मणी जे अगदी कृत्रिम आहे ते आपण मात्र स्वीकारतो. बुद्धिमत्ता हे जेव्हा करते तेव्हा नुकसान होतं, व्यक्तीचं नुकसान होतं आणि समाजाचं, देशाचं पण नुकसान होतं की नाही. तसाच प्रकार घडू शकतो आणि घडतो आहे की नाही. आपल्याला चांगली गोष्ट कोणती आहे, उत्तम गोष्ट कोणती आहे, सर्वोत्तम गोष्ट कोणती आहे की नाही, आपल्या जीवनाला उन्नत करणारी, त्याचं आपल्याला भानच नाही आहे, तो विवेकच नाही आहे. तो विवेक आपल्याकडे आपण तो जोपासू शकत नाही, त्याला आपण वाढवू शकत नाही. आणि मग जे आहे ते आपल्याला पूर्वसूरींनी आपल्यापर्यंत दिलं आहे, एक आपण त्याला वारसा म्हणतो, त्या रूपामध्ये तो वारसासुद्धा आपण गमावून बसतो. पण स्वामी विवेकानंद जीवन तसं झालं नाही की नाही, कारण त्यांच्यामध्ये ते काही सत्व होतं. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात ते सप्तर्षी मंडळामधून आलेले होते, त्यांचं दर्शन झालं होतं आणि ते म्हणतात मी त्यांना इथे आणलं आहे पृथ्वीवर. पण इतर वेळी ते युवकांसारखेच होते, पण ते किती लवकर बदलले बघा. किती श्रीरामकृष्णांनी त्यांनी वादिवाद घातला, किती भांडले, परंतु त्यांनी जेव्हा श्रीरामकृष्ण स्वीकारलं तेव्हा पूर्णपणे स्वीकारलं. त्यांना कळलं, ते म्हणतात की श्रीरामकृष्ण धुळीच्या एका कणापासून शेकडो विवेकानंद निर्माण करू शकतात, अशी गुरुभक्ती. त्यांना कळलं की श्रीरामकृष्ण आणि आपला संबंध काय आहे. खूपशा घटना आहेत त्यांच्या एकत्वाच्या की नाही. म्हणजे स्वामीजींना श्रीरामकृष्ण
किती समजू शकले हे आपण बघतो. श्रीरामकृष्णांनी स्वामीजींना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला. अर्थात दोन गोष्टी, एक दिव्यदृष्टीने आणि एक व्यावहारिक दृष्टीने. आपण जी पद्धत अवलंबितो, आपल्याकडे दिव्यदृष्टी नसते, सामान्य माणसाकडे दिव्यदृष्टी कुठे असते की नाही. आपण त्याचे व्यवहार बघतो, वागणूक बघतो आणि त्याप्रमाणे मग आता मूल्यमापन करतो. तर दोन्ही पद्धतीने श्रीरामकृष्णांनी केलं ते करू शकत होते. त्यांची जी दिव्यदृष्टी होती, अनुभूती होती, ब्रह्मानुभूती होती, त्याचा आधार घेऊन त्यांनी बघितलं आणि व्यावहारिक दृष्टीने दोन्ही बघितलं. आणि तेव्हा त्यांना दिसलं की हा कोण आहे. आणि अर्थातच त्यांनी सांगायचे, त्यांची तुलना करायचे. नरेंद्र म्हणायचा, अरे मी ते एक शाळकरी मुलगा शिकणारा आणि तू माझी एवढी स्तुती करताना तुम्ही मला आई दाखवून देते. आता आई दाखवून देते ते काही ह्याला काही तर्कबिर्क काही नाही. कोणती आई काय दाखवून देते. स्वामी विवेकानंद ज्या पद्धतीने संस्कारित झाले होते त्यांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं. आणि श्रीरामकृष्ण त्याच्यात काही लक्षात दिसणार, अरे तुला समजण्याची वेळ आल्यानंतर तुला समजेल की नाही. ते एक छोटीशी गोष्ट आहे ना, ते स्वामी विवेकानंद इतके सत्यनिष्ठ होते की श्रीरामकृष्ण ते जे बोलतील तर हा बरोबरच आहे की नाही, हा चुकीचं बोलणारच नाही. तर एकदा ते दक्षिणेला बसले असताना त्याने श्रीरामकृष्ण सांगायचे, चातक पक्षी असतो, हा चातक पक्षी दुसरं कोणतं पाणी पित नाही, तो सत्यनिष्ठ असतो. म्हणजे याचं पाणी असेल तेच पिणार, त्याला जे थेंब असतो तो याचा नक्षत्र स्वाती नक्षत्राचाच पिणार, दुसरं काहीच पिणार नाही, इतका तो एकनिष्ठ असतो. अरे तो महाराज तो चातक पितो आहे, पाणी पितो आहे, नदीचं पाणी पितो आहे, हे आपलं पृथ्वीवरचं पाणी पितो आहे. तरी त्यांना वाटलं, रे वा, अरे माझी एवढी कल्पना इतक्या माझी ती खोटी ठरते. त्यांना बरंच आश्चर्य वाटलं की मी तर मला ती चातक सगळ्या आहे की नाही, स्वाती वगैरे सोडून द्या, पण ते एक उदाहरण आहे सत्यनिष्ठेचं. तुम्ही बघितलं की अरे तो चातक नाही आहे, ते वाटवाघोळ आहे की नाही, आता तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची नुसती गंमत म्हणून आहे की नाही. म्हणजे इतके विश्वास ठेवायचे स्वामीजी म्हणून, इतकी त्यांची ही होती. आणि म्हणून स्वामीजींनी आपण जर तिघांची चरित्र वाचली, माताजी, स्वामीजी आणि श्रीरामकृष्ण, तुम्हाला एक गोष्ट आपल्याला खूप छान दिसते तिथे आहे की नाही. म्हणजे लक्षात घेण्यासारखी बाब आहे की श्रीरामकृष्णांनी स्वामीजींना खूप समजून घेतलं आहे की नाही. म्हणजे इतकं समजून घेतलं की जणू काही ते दोन नाहीच आहे. तसंच श्रीरामकृष्णांनी माताजींना पण खूप समजून घेतलं. म्हणजे तीन त्रयी जे आहे, त्रयीमूर्ती आहे, ट्रायो जे आहेत, ह्या त्रयीमूर्तींनी एकमेकांचं इतकं प्रचंड ते आहे की कुठे तिथे असा मतभेद म्हणा किंवा काहीतरी समजण्यामध्ये असं कुठे त्रुटी आहे असं कुठेच दिसत नाही आहे. अशा खूपशा घटना आहेत, ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण तुम्ही सर्व वाचक आहात. श्रीरामकृष्ण विवेकानंद मात्यांच्या चरित्राचे, त्यांच्या संदेशाचे वाचक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. अशा खूपशा घटना आहेत. त्यात एक गोष्ट आपल्याला खूप प्रकर्षाने दिसते, स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे की तिघांच्या याच्यामध्ये इतकं ऐक्य आहे, तिघांच्या त्या ज्ञानामध्ये म्हणूया आपण की नाही, एकमेकांना समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये म्हणून इतकं ऐक्य आहे. म्हणजे आता माताजी, आता श्रीरामकृष्ण थोडंसं तरी, आणि माताजीचं तर आणखी कुठे काहीच नाही आहे नाही. आता श्रीरामकृष्णांनी थोडंफार समजलं, माताजींचं विवेकानंदांचं कुठलं काहीच नाही आहे. आणि स्वामीजी कधी माताजींना श्रीरामकृष्णांचं म्हणणं थोडं हे करून देत असत, पण माताजींपुढे मात्र त्यांनी, अर्थात बराच नंतर माताजी होत्या, कारण संगजननी होत्या. श्रीरामकृष्ण गेले 1886मध्ये, माताजी गेले 1920मध्ये, म्हणजे बराच फरक आहे. त्याच्या 67 वर्ष जगल्या त्या. आणि पूर्णपणे संघाची जी घडण झाली किंवा मांडणी झाली तोपर्यंत त्या होत्या. तर स्वामीजींनी श्रीरामकृष्णाला जेवढं दिलं नाही, असं समजूया, थोडं बाह्यता असं तरी समजूया, त्याच्या कितीतरी पटीने माताजींवर ते शरणागत होते की नाही. तुम्ही माताजींना अजून समजू शकले नाही असे स्वामीजी म्हणायचे सगळे आपल्या गुरुबंधूंना आहे की नाही. म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे. आणि माताजींनी सुद्धा स्वामीजींना किती समजून घेतलं की नाही. तो नरेंद्र म्हणतो बरोबर आहे की नाही, तो म्हणतो तेच बरोबर आहे की नाही.
आणि श्रीरामकृष्ण स्वामी म्हणतात, अरे मी माझं मनाने काही करत नाही, जे श्रीरामकृष्ण सांगतात तेच करतो आहे, माझ्या मनाने काहीच करत नाही आहे. आणि जेव्हा मग ती सगळी स्थापना वगैरे झाली, मिशनचे सगळे हळूहळू केंद्र झाले मठाने मिशनचे, त्यावेळी श्रीरामकृष्ण नव्हते, माताजी होत्या, पण पूर्ण पाठिंबा आहे की नाही. कुठेही तुम्हाला दिसत नाही की नाही हे नरेंद्र करते थोडं बरोबर नाही, चुकीचं आहे, असं कुठे दिसत नाही आहे. फक्त एकाच बाबतीत त्याने ते दुर्गापूजा करायच्या वेळी स्वामीजींनी म्हणाले सगळं शास्त्रीय पद्धतीने झालं पाहिजे, अजावेळी झाला पाहिजे वगैरे. तर तेव्हा जी गोष्ट कोणी स्वामीजींना कोण मोडता घालणार. मग ते साहजिकच ती गेलं माताजींकडे गेलं. मग त्याने म्हणाले नाही असं करू नका, मला दिसते गंगा लाल झाली आहे म्हणून. ते अद्भुत दृष्टी आहे ती की नाही, भविष्य बघू शकणारी दृष्टी आहे ती की नाही, दीर्घदृष्टी आहे. तर ते स्वामी मग स्वामी हां ठीक आहे, माताजी म्हणतात थांबून जा आहे की नाही. इतकं अशा 1-2-4 घटना सोडल्या तर त्यांच्या विचारांमध्ये पूर्ण ऐक्य आहे की नाही. म्हणजे एक संघटना उभारणं, इतकं प्रचंड याच्यात घेणं आणि ती समजून घेणं की नाही. कारण सगळे म्हणत होते श्रीरामकृष्णांच्या ह्याच्याप्रमाणे नाही आहे ते. श्रीरामकृष्णाचा जो भाव होता त्याप्रमाणे स्वामीजी काही करत नाही आहे, हा त्यांचा भाव एक वेगळाच आहे. पण माताजी तसं कधी म्हणायला नाही. ज्यांना नसेल जमत त्यांनी थोडं बाजूला व्हावं इथपर्यंत त्या म्हणत होत्या. किती आश्चर्य आहे. म्हणजे श्रीरामकृष्णाने जे सांगितलंच नाही ज्या प्रकारचं, आणि ते फक्त माताजीनं समजलं स्वामीजी करतात, ते 100% बरोबर. ते श्रीरामकृष्णाने सांगितलं ते तसंच सांगितलं आहे. म्हणजे इतरांना ते पटत नव्हतं की नरेंद्र आपल्या मनाने काहीतरी करतो आहे, पण तसं माताजींना वाटत नव्हतं. आणि तेवढाच आदर म्हणजे तिघांचा जे हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण म्हणजे अगदी पूर्णपणे त्रिकोण नाही आहे, एकच आहे. तिघांचं इतकं ऐक्य आहे. आणि म्हणूनच आपण मंदिरामध्ये सुद्धा तिघांना एकत्रच ठेवतो की नाही. ती घटना आहे ना पूर्व बंगालची, त्यावेळी माताजीनं काही एवढं कोणी हे म्हणत नव्हतं. तर ती तक्रार गेली, श्रीरामकृष्ण ठीक आहे, माताजी ठीक आहे. आधी माताजीने कोणी स्वीकारलं नव्हतं, ते गुरुपत्नी असेल. आता आपण बरेच पुढे आलेलो आहोत, 100-150 शतक आपण वर्ष पुढे आलेलो आहोत. पण त्या काळामध्ये ते माताजीने ते असेल गुरुपत्नी, आम्हाला फक्त श्रीरामकृष्ण माहिती, बाकी काही माहीत नाही आहे. मग हळूहळू माताजीने स्वीकारले. ते त्यांच्या गेल्यानंतर फोटोसुद्धा ठेवत नव्हते, आता नंतर सगळीकडेच कॉमन झालं आहे ते. त्यानंतर स्वामीजींना तिथे म्हणजे स्वामीजी ठेवायला लागले लोक तिथे बाजूला. ती तक्रार माताजींकडे आली आणि की स्वामींचा फोटो पूजेमध्ये ठेवला जात आहे ठाकूरांच्या बाजूला. आता कोणाला तक्रार करणार, माताजीच आहे त्यावेळी. मग त्यांना तक्रार गेली, माझं असं काय बरं नाही हे आणि कसं टिकलं. जसं श्रीरामकृष्ण स्वतः असते तर त्यांनी असं स्वामीजींना बाजूला ठेवलं नसतं, आपल्या मांडीवर ठेवलं असतं, असं त्यांनी केलं. एक तुम्ही कल्पना बघा की नाही, एक ग्रामीण वातावरणात वाढलेली एक स्त्री, अशिक्षित स्त्री, पण त्यांची काय प्रचंड स्वामीजींना किती समजू शकलेत ते की नाही. आणि नंतर आज आपण स्वामीजी बघतो एवढ्या म्हणा. आज आपण उद्या परवा आपण राष्ट्रीय युवा दिन साजरा करूया, नॅशनल युथ डे की नाही. त्याच्यामध्ये स्वामीजींना आता भारताने स्वीकारलं, जगाने स्वीकारलं की नाही. स्वामीजी युवकांचे आयकॉन्स आहेत की नाही, त्यांचे आदर्श आहेत, प्रेरक शक्ती आहे. आणि दुसरं कोण नाही आहे म्हणजे त्या तोडीचं की नाही. असं कोणाला वाटतं, सगळ्यांनाच वाटतं, सरकारलाही वाटतं. 1985ची गोष्ट आहे की नाही. त्यावेळी म्हणजे 40 वर्ष झाले आता, तेव्हापासून स्वामी विवेकानंद ऐकून अजूनही स्वामी विवेकानंदांचं म्हणजे स्वामी विवेकानंद आता पुन्हा स्वीकारायला ॲक्सेप्ट झाले आता ह्या इतक्या वर्षानंतरसुद्धा की नाही. आणि त्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्याच्या काळामध्ये सगळ्यांचे आदर्श स्वामीजी होते. स्वामी विवेकानंद सेव्ड हिंदुइझम अँड सेव्ड इंडिया, बट बिकॉज ऑफ हिम वुड नॉट हॅव बीन गॉट दी फ्रीडम. श्री राजगोपालाचारी म्हणतात की स्वामी विवेकानंद नसते तर आपल्याला हिंदू धर्म मिळाला नसता आणि फ्रीडमही मिळाला नसता. तेच होते, त्याच्यामुळे आपल्याला मिळालं. ते स्पष्टपणे ते गव्हर्नर जनरल होते, भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल होते श्री राजगोपालाचारी की नाही. आणि भरपूर लोकांनी म्हणजे वर्ल्ड थिंकर्स ऑफ रामकृष्ण विवेकानंद एक छोटं पुस्तक आहे, ते वाचा ते की नाही. म्हणजे जगातले जे मनीषी आहेत भारतातले आणि जगातले, त्या सर्वांनी स्वामी विवेकानंदांचं अगदी आणि रामकृष्णांचं पण भरपूर
भरपूर हे केलं आहे. एक संस्कृती के 4 अध्याय म्हणून हिंदीमध्ये फार प्रसिद्ध पुस्तक आहे. ते शिवमंगल सिंग सुमन म्हणून एक फार मोठे विद्वान आहेत. त्यांनी भारताचा प्राचीन काळापासून कसा कसा विकास, त्याचे 4 अध्याय, 4 त्याच्यात विभाग करून त्यांनी सांगितलं आहे ना आतापर्यंत. आता ते पुस्तकही जवळपास 50 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे, प्रकाशित झालेलं. खूप विद्वान माणूस आहे ते. हिंदीमध्ये पुस्तक आहे, संस्कृती के 4 अध्याय. त्याच्यामध्ये त्यांनी एक फार छान वाक्य म्हटलेलं आहे की नाही, म्हणजे फारच हे आहे, म्हणजे वंडरफुल आहे ते. ते म्हणतात की ज्या श्रद्धेने, ज्या भक्तीने आपण व्यास वाल्मिकीचे उपकार मानतो की नाही, आणि त्यांनी केवढे उपकार केले या भारतावर आणि पर्यायाने जगावर की नाही, व्यास आणि वाल्मिकी. ज्या भक्तीने आपण त्यांच्याकडे बघतो, ज्या आपुलकीने, प्रेमाने, श्रद्धेने त्यांच्याकडे आपण बघतो व्यास वाल्मिकीकडे, तेवढ्या श्रद्धेने, भक्तीने रामकृष्ण विवेकानंदाकडे बघायला पाहिजे. असं एक वाक्य आहे त्यांच्या त्या संस्कृती के 4 अध्यायामध्ये की नाही. इतकं महान त्यांनी म्हटले. म्हणजे आपण रामायण महाभारत विसरत नाही, व्यास वाल्मिकीला विसरत नाही, विसरू शकत नाही की नाही. तसंच रामकृष्ण विवेकानंदांना आपण विसरू शकत नाही. का? कारण त्यांनी जे केलं आहे, कारण काय केलं आहे त्याला म्हणतात, जसं मी मघा म्हटलं ना, शतकानुशतके झालेले हागात, परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पूर्ण होणारा हाच भारत देश आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेझिलियन्स, नाही पूर्ण उरणारा. असं काहीतरी घडतं. जसं 3 त्यांनी सांगितलं आहे, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीत म्हणजे शेकडो बदल, शतक प्रचंड आघात झाले, त्याच्या सगळे सपाट झालं, सगळे संस्कृती सपाट झालं. स्वामीजी म्हणतात आम्ही टिकलो, टिकून राहिलो, पुन्हा उभे राहिलो आणि पुन्हा उभे राहतो, आणि आम्ही स्वतःसाठी नाही जगासाठी आहेत की नाही. भारताचं जे सभ्यता आहे, सिव्हिलायझेशन आहे, हे भारतासाठी, जगासाठी त्याची गरज आहे. जगाला जर पुन्हा टिकून राहायचं असेल, मरायचं नसेल, तर त्याला भारतच एकमेव आहे जगामध्ये, दुसरा देशच नाही. हिची पक्की ती नुसतं बोलली नाही. मी 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 भारताचं उज्ज्वल भविष्य बघतो आहे. आय डू नॉट ड्रीम इट, आय सी इट. मी कल्पना करत नाही आहे, मी स्वप्न बघत नाही, मी प्रत्यक्ष बघतो आहे. भारत म्हणजे काय, भारताचं भविष्य काय. म्हणजे आपल्याला जर भारताकडे बघायचं स्वामींच्या दृष्टीतूनच बघू शकतो आपण, आणि ती श्रीरामकृष्णाची दृष्टी आहे. पण श्रीरामकृष्ण जीवनात तसं दिसत नाही, मातांच्या जीवनात दिसत नाही, पण दिसतं. पण ते तिन्ही दृष्टी एकच आहेत. त्या 3मध्ये काहीच फरक नाही आहे. नाही, अगदी इतकी समानता आहे की नाही. ते टिकून राहण्याची, किती आघात झाले, प्रचंड आघात झाले, त्या आघातावर काही टिकू शकत नाही आहे की नाही. पण भारत टिकला आहे. आणि पुन्हा म्हणतात तेवढंच टिकला नाही आहे, जसं मी बघा म्हटलं, आत्म्याप्रमाणे अनादि अनंत अविनाशी आपलं आयुष्य आहे की नाही. आणि आम्ही त्याचे सुपुत्र ही जाणीव करून देणारं स्वामीकांचं आपली फार मोठी जबाबदारी, भारतीयांची, हिंदूंची फार मोठी जबाबदारी आहे. स्वामीजी निक्षून सांगतात, आणि ते म्हणजे सर्व्हेलन्स. काही झालं तर टिकून राहिलं, त्याला म्हणतो आपण सर्व्हायवल म्हणतो की नाही. सर्व्हायवल व्हायचं असेल तर तुम्हाला मुळापर्यंत जावं लागेल की नाही. झाड जर वाचायचं असेल की नाही, तर तुम्ही त्याच्या किती फांद्या छाटल्या, पानं छाटले, फुलं छाटले, फळं छाटली, नुकसान झालं, खूप प्रचंड नुकसान झालं. चांगल्या गोष्टी टिकून राहायला पाहिजे, महान भव्य गौरवशाली गोष्टी टिकून राहायला पाहिजे. पण जगाचा नियम असा आहे, त्याच्यावर सगळं जग उलटतं आहे की नाही. रामायण काळात दिसतं ना की राक्षसांनी सगळं उद्धम माजवला होता आणि महाभारतात पण दिसतं आपल्याला की नाही. पांडवांना युद्ध झालं, महाभारत युद्ध झालं, तोपर्यंत काय प्रॉब्लेम झाले त्यांना की नाही. धर्मसंस्थापनानंतर झाली की नाही, परित्राणे साधूनाम नंतर झालं, त्यासाठी विनाशाचे दुष्कृतम व्हावं लागलं की नाही. महाभारत युद्धानंतर 36 वर्ष युधिष्ठिरांनी राज्य केलं, अगदी सुंदर राज्य केलं, ज्याला आज आपण रामराज्य म्हणतो. ते राज्य युधिष्ठिरांनी 36 वर्ष केलं आहे बघा आहे की नाही. 36 म्हणजे 3 तप की नाही, उत्तम तऱ्हेने केलं. कुठेही सुराज्य ज्याला म्हणतो आपण आहे की नाही. म्हणजे परित्राणाय साधूनाम संभावित, साधू लोकांचं, सज्जन लोकांचं रक्षण व्हावं, आणि जे दुष्ट आहेत त्यांचा नाश व्हावा. नंतर झालं, महाभारत युद्धानंतर झालं. ते हे जे आहे
टिकून राहणं की नाही, किती आघात झाले, ती शक्ती आणि ती स्वामीजींनी आपल्यासमोर मांडली आहे आणि स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथांचा आता सगळीकडे चेअर्स आहे स्वामींच्या, बऱ्याच ठिकाणी खूप पुस्तकं लिहिले गेले, खूप लोक रिसर्च करत आहे स्वामीजी, कारण ते तसं व्यक्तित्व होतं, त्यांचे विचार तेवढेच महान होते की नाही, आणि भारताच्या मुळाला धरून होते. जर तुम्ही मुळाला धक्का लावला तर ते झाड किती छान असेल तर ते कोसळून पडेल. म्हणून तो जसं श्रीरामकृष्ण म्हणतात ऋषींना ब्रह्मज्ञान झालं, त्याचे किती परिश्रम केलेत त्यांनी, आपल्याला कल्पना नाही करता. आणि त्यांनी निरपेक्षपणे, निष्प्रभपणे, स्वतःचं काहीच नाही, निष्काम देणे, काहीच अपेक्षा नाही तसंच हा जो सर्वायवल जो प्रकार आहे की नाही, टिकून राहायला पाहिजे, मोठ्या गोष्टी टिकून राहायला पाहिजे, महान गोष्टी टिकून राहायला पाहिजे. गौरवशाली गोष्टी किती आघात झाली ते टिकून राहिले, तर कोण टिकवणार? ते सिद्धांत टिकवून ठेवणार की नाही, आणि सिद्धांत जे पालन करतात ते टिकवून ठेवणार. म्हणजे रामाने तो काळ टिकवून ठेवला, कृष्णाने तो काळ टिकवून ठेवला की नाही. आणि आज विवेकानंद रामकृष्णांचं आज विवेकानंदांचं बघतो आहे, पण ते म्हणतात, विवेकानंद म्हणतात रामकृष्णांनी सांगितलं ते सांगितलं, माझं काहीही नाही आहे की नाही. फक्त गुरुभक्ती नाही आहे, कारण त्यांचा तो अनुभव आहे. गुरुभक्ती तर होतीच, प्रश्न काय गुरुभक्ती होती श्रीरामकृष्ण स्वामीजींची. जेव्हा स्वामीजी श्रीरामकृष्ण काशीपूरला उपचार घेत होते, शेवटचा आजार होता त्यांचा, त्या वेळीसुद्धा त्यांची गुरुभक्ती किती प्रचंड प्रमाणात त्यांनी ती शिकवली सगळ्या आपल्या गुरुबंधूंना, ग्रस्त आणि संन्यासी शिष्यांना. एक दिवस त्यांचं ते सगळ्या म्हणाला, अरे त्यांना कॅन्सर झाला आहे, काही लोक घाबरायचे ट्रीटमेंट करायला, उपचार सेवा करायला. स्वामींच्या लक्षात आलं, त्यावेळी स्वामींचं वय किती आहे, फारच कमी होतं, 23 वर्षांचं वगैरे होतं. ते फार घाबरायला लागले. स्वामींच्या लक्षात आलं की सगळे लोक घाबरतात ते सेवा करायला आहे की नाही. एक दिवशी ते ग्लासमध्ये त्यांच्या गळ्यातलं ते काय पाणी बिणी हे सगळं होतं ते पटलं होतं, सगळ्यांसमोर ते पिऊन टाकलं आहे की नाही. सगळ्यांना थक्कच झाले, अरे हा काय करतो नरेन आहे की नाही. मी काय प्रचंड गुरुभक्ती त्यांची होती. परंतु त्यांना कळलं की श्रीरामकृष्ण उपदेश जे स्पष्टपणे डायरेक्टली नसला ते इनडायरेक्टली आहे, की ती जी सभ्यता आहे, संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे, की जी टिकणारी आहे, आध्यात्मिक संस्कृती आहे. ते म्हणून स्वामी म्हणतात आत्म्याप्रमाणे अनादि अनंत आहे. आत्मा हा आत्म्याचा जो उपदेश स्वामींनी, आत्मा आहे आणि तुम्ही आत्मा आहात की नाही, डिव्हाइन आहात तुम्ही. त्याचं भाषांतर फार छान केलं आहे मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये, तसंच जवळपास तसंच आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन की नाही. ईच सोल म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा पोटेन्शियली डिव्हाइन आहे, अव्यक्त आहे. पोटेन्शियल म्हणजे अव्यक्त, व्यक्त झालेलं नाही आहे पण व्यक्त होऊ शकतं. आणि डिव्हाइन म्हणजे ब्रह्म आहे, असं त्याचं भाषांतर केलं आहे. प्रत्येक जीव हा अव्यक्त. द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग नेचर, एक्सटर्नल इंटरनल. डू दिस आयदर बाय वर्क म्हणजे सेल्फलेस वर्क, नंतर वर्शिप म्हणजे उपासना ज्याला आपण म्हणतो, नॉलेज, आणि बाय सेल्फलेस वर्क, बाय 1, बाय 2, बाय ऑल ऑफ दिस अँड बी फ्री. दिस इज द होल ऑफ रिलिजन. काय सूत्रबद्ध आहे बघा, काय सुंदर आहे ते की नाही. प्रत्येकाला कळू द्या. स्वामींचा संदेश हा वेदांताचा संदेश आहे, एकच संदेश आहे. प्रत्येकाला, प्रत्येक जीवमात्राला कळू द्या की तो डिव्हाइन आहे, तो दिव्य आहे, देवतापेक्षासुद्धा श्रेष्ठ आहे की नाही. स्वर्गातल्या देवता आये धामानी दिव्यानी तस्तू. अमेरिकेत त्यांनी म्हटलं, अरे देवतानं तुम्ही पण आहे का, तुम्हाला पण माहीत नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही. वेदाहमेतम पुरुषम महांतम की नाही. अहम वेद, मला माहीत झालं आहे. पुरुषम महांत, पुरुष म्हणजे तो ब्रह्माला मला माहिती आहे, मी जाणलेलं आहे. श्वेताश्वतर उपनिषदातला मंत्र स्वामींनी तिथे सांगितला होता. हिंदुइझमचं ते वाचन केलं. वेदाहमेतम पुरुषम महांतम आदि. तो कसं आहे, आदित्यवर्णम आहे, स्वप्रकाश येत आहे. नुसतं प्रकाश सोडून दुसरं काहीच नाही आहे. आदित्यवर्णम आणि परस्तात म्हणजे याच्या अंधाराच्या पलीकडे आहेत. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. त्याला जाणूनच तुम्ही सगळ्या प्रॉब्लेमच्या पलीकडे जाणार. अतिमृत्युमेती न अन्य पंथा विद्यते नाय. दुसरा कोणताही मार्ग नाही. आता त्याला तुम्ही आता जाणा, उद्या जाणा, 2 वर्षांनी, 2-4 जन्मांनी, काय पण ते आहे तेवढं तेच आहे. ते जे काही आहे ते तेच आहे नाही. देवतानं तुम्ही पण आहे का, असं तो खात्रीपूर्वक छातीवर हात ठेवून सांगतो आहे तो की नाही. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा. विश्वातल्या सगळ्यांना ऐकवा.
ती स्वामीजीने ऐकवली. तुम्ही कोणात अमृतस्य पुत्र आहात की नाही, तर मृताचे पुत्र नाही आहेत की नाही. आत्मा हा मरत नाही आहे की नाही. तुम्ही आत्मा हा अमर आहात, अजर आहात, जसं गीता सांगते की नाही. तुम्ही अजर अमर आहात, तुम्ही अविनाशी आहात, तुम्हाला मृत्यू नाही आहे. हा अद्भुत संदेश, हा कुठला संदेश आहे? श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनात तो उतरवला. आणि स्वामीजींनी म्हणतात, ही लिव्ड द लाईफ अँड आय इंटरप्रिटेड इट. ते जीवन जगले आणि मी त्या जीवनाचा अर्थ जगाला समजून सांगितला, असं स्वामीजी म्हणतात. आणि तुम्ही ऐका, स्वर्गातल्या स्वर्गस्थ देवतांनो, तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता, परंतु तुम्हाला ते माहीत नाही आहे, म्हणून तुम्ही ऐका. शृण्वन्तु विश्वे, विश्वातल्या सर्वांनी ऐका. सर्वांना स्वामींनी आवाहन केलं. आपल्याला ऐकण्याची जसं वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीला, तसंही प्रत्येकाच्या जीवनात वेळ यावी लागते. जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ऐकून ठेवा की नाही. ते आव्हान आहे, ऐकून ठेवा की नाही. आम्हाला आज काही कळत नाही, आमची वेळ आली नाही, येईल ना, पण आहे की नाही. केव्हा ना केव्हा तरी येईल वेळ. आपल्या जीवनात येते, प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या अवस्था असतात, त्यावेळी येते. आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे, सगळ्यांना अनुभव आहे, तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव आहे की नाही. पण ते तुम्ही अमृताचे पुत्र आहात की नाही. काय सुंदर स्वामी म्हणतात, अरे मला तुम्हाला ह्या हाताने आलं, किती सुंदर शब्द, अमृताचे पुत्र आहात तुम्ही की नाही. तुम्हाला पापी म्हणणं हा कलंक आहे, तुमच्या याच्यावर स्वरूपावर कलंक आहे. स्वामी म्हणतात याचं लायबल आहे म्हणतात, ते कलंक आहे. तुम्ही अमृताचे पुत्र, तुम्हाला मी पापी म्हणू की नाही. हा जो आहे, हा जो पण स्वामी म्हणतात, हे जो पण तुम्ही जपून ठेवाल, तो पण तुम्हाला मृत्यू नाही, व्यक्तीलाही नाही आणि राष्ट्रालाही नाही. म्हणून गो बॅक टू उपनिषद्स, मागे जा, मुळापर्यंत जा, मुळं जपून ठेवा. जोपर्यंत तुम्ही मुळाला जपून ठेवता, तोपर्यंत तुम्हाला कोणी काहीच करू शकणार नाही. आपण भारताने सिद्ध केलेलं आहे की नाही. आम्ही पुन्हा जिंकू, स्वामीजी म्हणतात की नाही. सगळं जग काबीज करू की नाही. तुम्हाला संपूर्ण जग जिंकायचं आहे. स्पिरिच्युअली जवळ तुम्ही तुमच्या आधी सगळं जग जिंकायचं आहे, पण तलवारीने नाही, तलवारच्या खणखणाट नाही आहे, शांतीची पताका फडकावून स्वामी म्हणतात की नाही. तुम्हाला पुन्हा जिंकायचं आहे, जग पुन्हा जिंकायचं आहे, जग जिंकायचं आहे हेच मला माहीत आहे. अँड नथिंग लेस दॅन दॅट स्वामी म्हणतात. त्याच्या पुढे छोटंसुद्धा काही नाही, मला सगळं जग जिंकायचं स्वामी म्हणतात. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डिहिप्नोटाईज करावं लागेल तुम्हाला. तुम्ही हिप्नोटाईज झालेले आहात, संमोहित झालेले आहात, आणि संमोहित करणाऱ्या इतक्या शक्ती आहेत, त्या स्वामींच्या काळातही होत्या आणि त्या दुर्गाने आजही आहेत. ते कमी व्हायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे. नष्ट होते त्या खूप प्रभावी आहे, त्याचा युवकांवर खूप प्रभाव पडतो आहे. तर त्या डिहिप्नोटाईज तुमची संमोहित, तुमची त्यातून बाहेर पडा. गो बॅक टू उपनिषद, गो बॅक टू ऋषीज, त्यांचा संदेश जो आहे तिकडे बघा. तुम्ही जितकं तितकं त्याचं अवलोकन करणार, जितकं त्याचं स्टडी करणार, चिंतन करणार, जितकं त्याचा अभ्यास करणार, तितके तुम्ही उन्नत होणार, तितके महान होणार. भारताला पुन्हा आपल्याला त्या उंचीपर्यंत पोहोचायचं आहेच. तुम्हाला माहीत नाही आहे, जगाला माहीत नाही आहे, किंवा माहीत आहे ते फार थोडं अल्प माहिती आहे, पण ते माहीत होऊ द्या, तुम्हालाही माहीत होऊ द्या. आणि त्याच्यातच तुमच्या महानतेची आणि विश्वाच्या सुरक्षेची बीजं आहेत की नाही. नाही तर स्वामीला हे जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभं आहे की नाही. त्याला जातो अर्नॉल्ड टॉयनबी आहेत, फार मोठा इतिहासकार होता, तो फार छान म्हणतो, जर जगाला तो म्हणजे जगायचं कसं हे शिकण्याच्या आधी मरायचं कसं हा शिकतो आहे, जग शिकतो आहे की नाही. याच्यातून ज्याला बाहेर पडायचं असेल तर रामकृष्णांचा संदेशच त्याला तो वाचवू शकेल की नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण दोन आहेत. तुम्हाला सर्वायवल ही सगळ्यात मोठी इन्स्टिंक्ट आहे, प्रत्येकाला जगायचं वाटतं, पण जगायचं कसं? त्यासाठी तुम्हाला अजर अमर बीजं हवी असतात, सिद्धांत हवी असतात, आणि ती ऑलरेडी आहेतच. तुम्ही जितकं जुळाल तितकं तुम्हाला तुमचा भूतकाळ हा फार उज्ज्वल आहे, होता तेवढाच भविष्यकाळ उज्ज्वल आहे आपला, असं स्वामीजी म्हणतात. पण मग म्हटलं मी जसं आय सी इट, आय डोंट इमॅजिन इट, मी प्रत्यक्ष बघतो आहे की भारतात होटेल. आणि ते पुढे म्हणतात की तुम्ही त्याचे हे म्हणा आहे की नाही, त्याला सहाय्य करा. त्यांचा हिंदू धर्म आणि श्रीरामकृष्ण सुंदर लेख आहे, तोच लेख स्वामी शारदानंद महाराजांनी प्रास्ताविक म्हणून वापरला आहे लीला प्रसंगासाठी, चरित्रासाठी. त्यात ते फार सुंदर म्हणतात, हे जे धर्मचक्र आहे हे फिरतं आहे, त्याला तुम्ही हे करा, हे तुम्ही समजून घ्या, जे शहाणे असतील समजून घेतील आहे की नाही. आणि जितकं आपण
ते समजून घेऊ आणि त्याप्रमाणे आपण पुढे चालू, तितकं आपलं आणि देशाचं आणि विश्वाचं भलं होईल. म्हणून स्वामी विवेकानंदांची जी भारताला देण आहे की नाही, जगाला देण आहे. जग समजत आहे, देश पण समजत आहे की नाही. जितकं आपण समजू तितकं काय होईल की नाही. म्हणजे स्वामीजींना आपण राष्ट्रपुरुष म्हणतो. मी आत्ता रविवारीच जातो यवतमाळला, तिथे हायवेला स्वामी विवेकानंदांचा पुतळाचं अनावरण आहे. मोठा पुतळा त्यांनी केला आहे. त्यांनी मला बोललं अनावरणासाठी आहे की नाही. उद्या हे आहे स्वामींची आपला स्पर्धा होतात, त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे उद्या. आणि परवा नॅशनल यूथ डे आहे. सकाळी 10 वाजता 10 ते 11:30 कार्यक्रम आहे. जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी कदा ॲडिशनल कलेक्टर येतील, बहुतेक ते येतील की नाही माहीत नाही, पण आपण त्यांना बोलवलं, ते येतो म्हणतात आहे. बघूया. 10 ते 11:30पर्यंत कार्यक्रम आहे. मुलं येतील सगळी. त्याच्यानंतर प्रसाद पण आपण देऊ. तुम्ही सोमवारी पण या आणि उद्या पण या. उद्या 4:30 ते 7पर्यंत कार्यक्रम आहे, त्याला पण या. हे स्वामी विवेकानंदांना धरून कार्यक्रम आहे. आजचा, उद्याचा आणि परवा एक आलेला आहे. 3 दिवस आलेले आहे. तर 3 दिवशी तुम्ही या. आणि एक आणखी सूचना म्हणजे दीक्षेचे, ज्यांना दीक्षे घ्यायची असेल त्यांनी त्यांची नावं मला भेटा, नाही तर ऑफिसमध्ये तुम्ही भेटा आणि लवकरात लवकर त्याची नोंद करून घ्या की नाही. तर आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांचे आशीर्वाद आपण सर्वांच्या पाठीशी राहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि स्वामींची जी वाणी आहे, त्यांचं जीवन आहे, आपल्याला सदोदित प्रेरित करो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्.